हॅलो एव्हरीवन आणि नमस्कार एकदा परत सगळ्यांना. मी आज घेऊन आलो आहे इन्कम टॅक्स ॲक्टचा सेक्शन 5. तुम्ही म्हणताल काय चाललं आहे की सेक्शन 4 सेक्शन 5, पण करणार काय? कायदा आहे, कायद्यात सेक्शनही येणारच, त्याला आपण कलम म्हणतो. तर सेक्शन 4मध्ये आपण काय समजलं होतं की बाबा ज्या वर्षात इन्कम कमवलं त्याच वर्षाचा टॅक्स मी चार्ज करणार. म्हणजे सेक्शन काय बोललो होतो की हृदय बरोबर ना रे? अरे पण सेक्शन 5 काय सांगतो माहिती आहे का? त्या हृदयात जाऊन कोण बसणार? ठीक आहे, सेक्शन 4 सांगतो की मी चार्ज करणार. अरे पण कशावर चार्ज करणार ते तर सांग. मग ते इन्कम म्हणजे स्कोप आपल्याला ठरवायचं काम कोण करणार आहे? सेक्शन 5. की आता चला त्या हृदयात आपल्याला नेमकं काय टाकायचं आहे की त्याच्यावर तो चार्ज टाकणार आहे, त्याच्यावर तो आपल्याला टॅक्स लावणार आहे, तर ते आपल्याला सेक्शन 5 बघायचं आहे. अजून सांगतो की जर कधी आपण बघितलं तर सेक्शन 5 जर कधी बघत असो आपण, तर गेट असेल तर त्या गेटचा पिऊन म्हणता येईल किंवा चौकीदार म्हणता येईल, तो आहे सेक्शन 4. त्याच्या परमिशनशिवाय तुम्ही काही कन्सिडर करू शकत नाहीत. तर चला सेक्शन 5मध्ये एक्झॅक्ट आहे तरी काय. आता सेक्शन 5मध्ये म्हटलेत की 3 गोष्टी महत्त्वाच्या आधी डिसाईड कर. अरे आधी 3 गोष्टी कुठल्या? तर तेच बघायचं की सेक्शन 5 काय म्हणतो, 3 गोष्टी डिसाईड कर. तर पहिली गोष्ट, इन्कम मिळालं कुठं? इन्कम मिळालं कुठं म्हणजे इन्कम भारतात मिळालंय का? तर बघ मग आपण ठरवू काय करायचं. तर पहिली गोष्ट, इन्कम भारतात मिळालं असेल तर. दुसरी गोष्ट, इन्कम भारतात अक्रू किंवा अराईज, त्याला काय म्हणायचं नंतर, अक्रू आणि अराईज किंवा रिसिव्ड आणि डीम टू बी रिसिव्ड, काय म्हणायचं घाबरू नका, मजेदार कहाणीनुसार सांगणार आहे मी तुम्हाला नंतर, पण आता ऐकून घ्या. एक, रिसिव्ड किंवा डीम टू रिसिव्ड. 2, अक्रू किंवा अराईज इन इंडिया, करेक्ट. अँड 3, आउटसाईड इंडिया. जर इंडियाच्या बाहेर मिळालं तर काय करायचं? करेक्ट. म्हणजे इंडियात मिळालं तर काय करायचं? इंडियात अराईज झालं म्हणजे आपल्या नावावर आलं तर काय करायचं? आणि समजा बाहेर जर कधी अराईज झालं, बाहेर जर कधी मिळत असेल तर ते पण इन्कम आत घ्यायचं का, टॅक्सेबल करायचं का? हा मोठा क्वेश्चन. करेक्ट. पण आता हे गव्हर्नमेंटला विचारायचं आपल्याला की माझं नेमकं कुठलं मी स्कोप तयार करू, कुठलं मी इन्कम घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे एक गोष्ट तयार करावी लागणार आहे. तर चला करूया एक गोष्ट तयार. तर बघा त्याच्यात एक आपण कॅरेक्टर घेऊया. तर कॅरेक्टर घेतोय एक, मी पहिला घेतो मिस्टर हिरो. करेक्ट. मिस्टर हिरोचं कॅरेक्टर घेऊया. दुसरा मी कॅरेक्टर घेतो आपलं गव्हर्नमेंट, की जे बसलंच आहे की आपल्याला टॅक्स लावणार आणि लावायलाच पाहिजे, नाही तर आपल्याला फॅसिलिटीज मिळणार नाहीत. तर 2 कॅरेक्टर झालेत, एक मिस्टर हिरो, दुसरा आहे आपलं गव्हर्नमेंट. तर चला ठीक आहे, 2 कॅरेक्टर आले. बरं आता 2 कॅरेक्टर आल्यानंतर आता मिस्टर हिरो काय म्हणतो की मला इन्कम मिळालेत. बरं कुठनं मिळालं आहे? तर तो म्हणतो की मी एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे इथे भारतात. बरोबर आहे. अरे बघ तू सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणजे तुला पगार मिळाला असेल भारतात. मग तो पगार भारतात मिळाला आहे, लक्षात घ्या मी काय सांगतोय, भारतात पगार मिळाला आहे. बरं मग तो काय म्हणतो की मी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे कधी कधी मी इंस्टाग्राम फेसबुक पेज चालवतो, तर मला फॉरेन कन्सल्टंट मीन्स फॉरेन लोक पण मला काही विचारतात, कन्सल्टिंग देतो मी फॉरेन कंट्रीजला. ठीक आहे, तिथल्या लोकांना तू फॉरेन लोकांना तू जर कधी कन्सल्टन्सी करत असेल तर ते पण इन्कम. पण बसलाय कुठे? इंडियात बसून तो कन्सल्टन्सी तिकडं करतोय आणि डॉलरमध्ये पैसे मिळतात, ते पण होतील का? ठीक आहे. तो म्हणतो दुबईमध्ये माझ्या एका बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली आहे. तो काय म्हणतोय की दुबईमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली एका बिझनेसमध्ये, तिथून सुद्धा मला प्रॉफिट मिळतो. कदाचित तिथे मी तिथल्या प्रॉफिट कधी मिळाला असेल तर तिथला इंटरेस्ट मिळतो. मग काय करू? जर दुबईमध्ये बिझनेस आहे, दुबईमधल्याच मिळालेला प्रॉफिट वगैरे मी बँकेत ठेवलेला आहे आणि तिथनं मला व्याज पण मिळतं आहे, प्रॉफिट पण मिळतो त्या बिझनेसमधनं, तो पण पकडायचा का? तर गव्हर्नमेंटला त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या की बाबा मला सॅलरी मिळते, कन्सल्टन्सी फॉरेन कन्सल्टन्सी करतो आणि दुबईमध्ये माझा मित्रासोबत बिझनेससुद्धा, तिथनं सुद्धा मला पैसे मिळतात. तर मग आता याच्यापैकी इन्कम टॅक्सेबल कुठलं करायचं? गव्हर्नमेंट म्हणते थांब बाळा, अजिबात असं बावरल्यासारखा करू नको, सांगतो मी तुला सगळं. ओके, आता गव्हर्नमेंट फुल ॲक्शन मोडमध्ये. काय विचारत होतास मला तू की कुठलं इन्कम टॅक्सेबल करायचं? तर आधी ठरवावं लागणार, सेक्शन 5 नुसार आधी ठरवावं लागणार, तू रेसिडेंट आहे म्हणजे तू भारतातला आहे का तू नॉन रेसिडेंट आहे. बघा काय सांगतो मी,
तू रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे. जर रेसिडेंट असेल काय बोललोय, जर रेसिडेंट असेल कसं ठरवायचं ते सेक्शन 6 मध्ये बघूया आपण. जर रेसिडेंट असेल तर भारतातलं सॅलरी इन्कम टॅक्सेबल होणार. गव्हर्नमेंट सांगतोय भारतातलं सॅलरी इन्कम टॅक्सेबल होणार. भारतातनं तू जी कन्सल्टन्सी करतोय ते भारतातून करतोयस, इथून करतोयस, इथे अराईज झालंय ते इथूनच टॅक्सेबल होणार. कळलं. म्हणजे भारतातलं आणि भारताची ती कन्सल्टन्सी करतो ते टॅक्सेबल होणार. बरं, आता उरलं दुबईचं इन्कम. आता दुबईमध्ये बिझनेस आहे, तो इंडियात बिझनेस होता का? नाही आहे. तो बिझनेस कुठे आहे? दुबईत. चालतोय कुठे आहे? दुबईत. पैसे भलेही इथून लावू द्या त्याने, करेक्ट. पैसे लावलेत तर त्या प्रपोर्शनेटली जे काय असेल ते ठीक आहे, पण प्रॉफिट कुठे कमवतोय? तिकडे. मग तो प्रॉफिट, तो सगळा इंटरेस्ट तो तिकडेच टॅक्सेबल होईल. त्याचा भारताशी काहीही संबंध नसेल तर. म्हणजे भारतात काही ऑफिस आहे का, भारतातल्या काय ऑफिसमधनं त्याला तिकडं होतंय का, असा इथनं कुठनं डिसिजन जातोय का? नाही. सगळे ऑफिस तिकडेच, सगळा बिझनेस चालवतोय मित्र. बरोबर आहे की नाही? मग मला तुम्ही सांगा याचं रिलेशनशिप फॉर्म होतीये का? नाही आहे. मग तेच सांगितलं सेक्शन 5 मध्ये, रिलेशन फॉर्म होत असेल त्याला खूप मोठी लेंदी प्रोसेस आहे. जर रिलेशनशिप फॉर्म होत असेल तर ओके फाईन, टॅक्सेबल करूया, अदरवाईज टॅक्सेबल होणार नाही. बरं, तू नॉन रेसिडेंट आहेस का? म्हणजे तू भारतात नाहीच. प्रत्येक वर्षी ठरवावं लागतं रेसिडेंट किंवा नॉन रेसिडेंट. बरं, तू नॉन रेसिडेंट आहे का? बरं, तू जर कधी नॉन रेसिडेंट असशील तरी तुला तसेच नियम. भारतात कमवलं इन्कम टॅक्सेबल, भारतातून कन्सल्टन्सी करतोय म्हणजे कधी कधी इथे थांबतोय आणि मग कन्सल्टन्सी करतोय तरीही टॅक्सेबल, कारण की भारताची रिलेशनशिप लागते तिथे तर होईल. म्हणजे भारतात मिळवलंय किंवा भारतातच अक्रू अँड अराईज आहे तर टॅक्सेबल. भारताबाहेरचं जे इन्कम असेल त्याच्याशी काय घेणं देणं नाही आहे. तो तुझं बाहेरचं इन्कम आहे तर तू टॅक्सेबल कर. म्हणजे रेसिडेंटवाल्याला, रेसिडेंट असेल तर भारतातलं भारतातून देतोय टॅक्सेबल, नॉन रेसिडेंट असेलला पण तेच, भारतात किंवा भारतातून होत असेल तर टॅक्सेबल, पण बाहेरचं इन्कम टॅक्सेबल होणार नाही. आता उरला प्रश्न कुठला? रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट किंवा ऑर्डिनरी म्हणा, रेसिडेंट बट ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणा. ही कॉन्सेप्ट थोडीशी अवघड आहे पण हरकत नाही काही, बघूया. तर रेसिडेंट बट ऑर्डिनरी रेसिडेंट त्याला सगळंच टॅक्सेबल होतं. रेसिडेंट बट ऑर्डिनरी रेसिडेंटला सगळंच, भारतात, भारताच्या आत, भारताच्या बाहेर कसं त्याला हे मिळेल ते नंतर बघूया. पण भारतात, भारताच्या आत, भारताच्या बाहेर असो कुठेही असो सगळीकडे कन्सिडर केल्या जातं. सगळीकडे त्याच्याकडे काय होतं? कन्सिडर केल्या जातं. तर आता जाता एवढं सांगतो, सेक्शन 5 एकदम टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. सेक्शन 5 2 गोष्टी सांगतो. तू आधी डिसाईड कर रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे. नंतर तू डिसाईड कर की इन्कम कुठे कमवलं, भारतात किंवा भारताच्या बाहेर. त्याच्यानुसार तू ठरव. सिम्पलेस्ट. पण एवढं सगळं सांगितलं का? कारण की त्याला गरज होती म्हणून. तर अशाच आपण सेक्शनसाठी सेक्शन 6 मध्ये आपण बघूया रेसिडेंट कोण, नॉन रेसिडेंट कोण, नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आणि मजेदार उदाहरणासहित. लक्षात. सो धन्यवाद. नेक्स्ट सेक्शनपर्यंत आमच्या व्हिडिओला प्रमोट करत राहा.